तब्बल 20 वर्षांच्या राजकीय फारकतीनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आज युतीची अधिकृत घोषणा केली आहे। 2005 मध्ये राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली आणि तेव्हापासून दोन्ही भावांमध्ये राजकीय सलोखा नव्हता। मात्र आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये अत्यंत नाट्यमय शैलीमध्ये युती जाहीर केली। आज मी शिवसेना आणि मनसेची युती जाहीर करतो असं विधान त्यांनी केलं। या घोषणेवर मुख्यमंत्र्यांनी लगेच प्रतिक्रिया देत मिश्किल टोलाही लगावला। मला वाटलं रशिया युक्रेन एकत्र आलं असा चिमटाच फडणवीसांनी ठाकरे बंधूंना काढला। बरेच दिवस याची प्रतीक्षा महाराष्ट्र करत होता। ती शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे आज आम्ही आपल्याला जाहीर करत आहोत। ते एकत्रित आले याचा मला आनंदच आहे। ते एकत्रित येण्यामुळे फार काही घडेल राजकीय दृष्ट्या असं जर कोणाचा समज असेल तर तो बाळबोध समज आहे। काही माध्यम तर असं दाखवत होते की जणू काही रशिया आणि युक्रेनचीच युती होते आहे। तिकडनं झेलेन्स्की निघाले, तिकडनं पुतीन निघाले आणि आता ही युती झाली। ज्या प्रकारे मुंबईकरांचा विश्वासघात या मंडळींनी सातत्याने केलाय, ज्या प्रकारे मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर घालवण्याचं काम आणि पाप यांनी केलेलं आहे, ते मराठी माणूस यांच्या सोबत नाही। बरं, या युतीमुळे नेहमीप्रमाणेच मराठी माणूस आणि हिंदुत्व हे मुद्दे पुन्हा एकदा केंद्रस्थानी येणार असून यावरून आता ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि भाजप नेत्यांमध्ये चांगलीच जुंपलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून मराठी अस्मितेच्या पोस्टरबाजीनं लक्ष वेधलेलं होतं। दरम्यान नव्यानंच युती जाहीर केलेल्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत विजयाचा विश्वास व्यक्त केला, तो बोलून दाखवला। मुंबईचा महापौर मराठी आणि आमचाच होणार आहे असं राज ठाकरेंनी सांगितलं। यावर भाजपचे नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी मात्र जोरदार पलटवार केला। शेलार यांनी देखील ठामपणे सांगितलंय की मुंबईचा महापौर मराठीच होणार। मात्र त्यांनी उद्धव ठाकरेंना उद्देशून तुमचा महापौर कोणत्या गल्लीतून किंवा मोहल्ल्यातून येणार हे जाहीर करा असं आव्हान दिलेलं आहे। मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार। भाजपची प्रतिक्रिया खूप स्पष्ट आहे। मुंबईचा महापौर मराठी माणूस असेल आणि तो महायुतीचाच असेल, महायुतीचाच असेल। आता दुसऱ्या त्यांच्या नवीन झालेल्या मित्रपक्षाने म्हणजे उद्धवजींच्या पक्षाने प्रतिक्रिया दिली नाही, कारण कदाचित मामू यांच्याकडनं त्यांना संमती आली नसेल। नवीन मामू कोणीतरी जोडलेत त्यांनी, त्यांची संमती आल्यावर ते बोलतील। बरं, दोन्ही बाजूंकडून मराठी महापौर होणार असल्याचा दावा केल्यानं आता मुंबईकर कुणाच्या पारड्यात आपलं मत टाकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती झाली असली तरी कोण किती जागांवर लढणार याची सर्वांनाच उत्सुकता लागून आहे। बरं, ज्यावेळी दोन्ही पक्षांना जागा वाटपाबाबत प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत जागा वाटपाबाबत संकेत देत होते। बरं, तितक्यात उद्धव ठाकरेंनी विषय मोडत जागा वाटपाचा सस्पेन्स कायम ठेवला। त्यावेळेला आम्ही हा निर्णय जाहीर केला होता आणि नंतर काय झालं तुम्हाला माहिती आहे, म्हणून आज आम्ही तो निर्णय जाहीर करत नाही आहोत। आता आमचं दोघांचंच घर आहे ना, दार बंद कशाला करायचं निवडणुकीपूर्वी? अरे झालेलं आहे ना जागा वाटप। आकड्याचा खेळ संपला ते बरं झालं नाही, आकड्यांचा खेळ आता सांगायचं नाही। आकड्याचा खेळ संपला ते बरं झालं नाही, आकड्यांचा खेळ आता सांगायचं नाही। अजून शरद पवारांच्या राष्ट्रवादी